तर पालकमंत्री आणि राणे कुटुंबीय अदृश्य शक्ती आमच्या विरोधात काम करते अशा प्रकारचं सांगतात. ती अदृश्य शक्ती कोण, त्याचं नाव काय, हे हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करून दाखवावं. कारण ज्याच अदृश्य शक्तीने लोकसभेच्या निवडणुकीला 1,000 रुपये वाटले होते, ती अदृश्य शक्ती की मालवण विधानसभेला 3,000 रुपये मतदारांना वाटले, ती अदृश्य शक्ती की आज या ठिकाणी फोंड्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार पडला आणि अपक्ष निवडून आला. तसंच कुडाळ तालुक्यामध्ये नेरूळ मतदारसंघामधून जो शिंदे गटाचा उमेदवार पडून अपक्ष उमेदवार निवडून आला आणि तशा प्रकारचे सावंतवाडी मतदारसंघात झाले, ती अदृश्य शक्ती कोण, ते एकदा नाव जाहीर करावं. जनतेच्या मनात संभ्रम असता कामा नये आणि पालकमंत्र्यांनी जनतेच्या मनात संभ्रम ठेवू नये. कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये राणे विरुद्ध चव्हाण हा वाद आता सर्वसामान्य जनतेला कळू लागलेला आहे. कारण चव्हाणांनी अनेक वेळा राणेंना जे काही टोकायचे ते नावानिशी टोकून बोललेले आहेत. मग राणे चव्हाणांचं नाव घ्यायला घाबरतात का, की चव्हाणांना का घाबरतात? कारण बोलायचं असतं चव्हाणाला, पण ते कोणातरी नावावर खपवून घ्यायचं हे चुकीचं आहे. कारण चव्हाणांना तुम्ही जे बोलताय ते जनतेला कळतं आहे, कार्यकर्त्याला कळतं आहे. इथे जर तुम्हाला राणे करायचं असेल तर ते राणे होणार नाही आहेत. जे शिवसेनेचे आज या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या कणकवली मतदारसंघात खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार विकत घेणे आणि त्यांना मोठे आमिष दाखवणे, मग ते 15 लाखापासून 20 लाख 25 लाखाचे पण आकडे येऊ लागलेले आहेत. त्या किमतीला विकत घेणे आणि विकत घेऊन निवडणूक न होणे म्हणजेच लोकशाहीचा गळा घोटणे अशा प्रकारचं काम या जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघात करतायत. हाही जास्त काळ टिकणार नाही. हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाचा आतापर्यंत राहिलेला होता तसाच आता पुढे राहील. कारण या मतदारसंघातून दंडवते निवडून गेले आहेत, नागपै निवडून गेले आहेत आणि या मतदारसंघाने पण दाखवून दिलं आहे की त्यांच्या वडिलांना एवढे वर्ष सर्व सत्तेची पदं भोगल्यानंतरही शिवसैनिकांनी साध्या आपल्या जीवाचं रान करून स्वतःच्या वडिलांना जे असलेले त्यावेळेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांना पाडण्याचं काम एका वैभव नायकासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी करून दाखवलं. तशाच प्रकारचा विषय कालांतराने या जिल्ह्यामध्ये होणार आहे. शिवसैनिक हा पेटला तर शिवसैनिक थांबत नाही, हे शिवसैनिक दाखवून देईल. त्यामुळे शिवसेनेवरती कोणताही संपली किंवा शिवसेना उभाटा संपली अशा प्रकारचा बोलण्याचा अधिकार, नैतिक अधिकार नितेश राणेंना कधीच दिलेला नाही. शिवसेना ही वाढत राहणार आणि शिवसेना ही विचार आहे. हा विचार लोकांपर्यंत जाऊन लोकांपर्यंत पोचून लोकच आता विचार करतायत की अशा प्रकारची निवडणुकीबाबत जनतेवरती जो परिणाम झालेला आहे तो जनता यावेळी पुढच्या निवडणुकीत आपला वचपा काढून दाखवेल. त्यामुळे शिवसैनिक घट्ट आणि शिवसेनेची मतं आहे तिथे राहिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेची मतं पडून आपली मतं कमी होईल म्हणून विकत घेण्याचा प्रयत्न केला असला तरी तो कठीण होणार नाही. भविष्यात कणकवली पॅटर्न सगळीकडे चालेल, सत्ताधारी पक्ष सोडून.